करता दोष नाही. ही वाघाचा उदाहरण आहे आणि या वाघाला कोणी झेलत त्याचा परिणाम काय होईल याच्या विचारामध्ये दाखले. भविष्य काळात करायचं असतील तर फायदा मिळतील. अजून आमचं भ्रष्ट झालेलं नाही. शिवाजीचं नाव आम्हाला सांगायचं आहे. भवानी आमच्या पाठीची उभी आहे. हा भारदस्त आवाज ऐकला की आपल्याला प्रबोधनकार ठाकरे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. चला तर जाणून घेऊया प्रबोधनकार ठाकरे यांचा जीवन प्रवास. नमस्कार. आज 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे. त्याचबरोबर आज थोर समाजसुधारक, लेखक, चित्रकार, छायाचित्रकार, नाटककार व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पिता प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्यानेच त्यांचा सर्व जीवन प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे 20व्या शतकाच्या पहिल्या दशकापासूनच सामाजिक पुनर्घटनेच्या कार्यात सक्रिय होते. केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे हे छायाचित्रकार, तैलचित्रकार, वादविवादपटू, शिक्षक, संपादक, नाटककार व वक्ते होते. तसेच समाजसुधारक, पत्रकार व इतिहासकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म 17 सप्टेंबर 1885 रोजी पनवेल येथे झाला. त्यांच्या 3-4 पिढ्यास जमीन नव्हती व त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे घर म्हणजे झोपडीच होती. ठाकरे हे मूळचे भोर संस्थानातील पाली या गावचे रहिवासी होते. प्रबोधनकारांचे 5वी पर्यंतचे शिक्षण हे पनवेल येथेच झाले. 6वी साठी ते कल्याणला गेले. पुढील शिक्षणासाठी मध्य प्रदेशातील देवास येथे ते गेले व व्हिक्टोरिया हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांच्या जडणघडणीमध्ये व्हिक्टोरिया हायस्कूलचा सिंहाचा वाटा असल्याचं ते नेहमी सांगत असत. या हायस्कूलचे प्राचार्य नारायण शास्त्री, संस्कृतचे शिक्षक सदाशिव पटवर्धन इत्यादींनी जणू त्यांच्या आयुष्याची जडणघडणच केली. इसवी सन 1902 मध्ये देवासहून परत आल्यानंतर एका इंग्रजी शाळेत त्यांनी नोकरी केली. तसेच त्यांनी रबर स्टॅम्प, साइन बोर्ड पेंटिंग, बुक बाइंडिंग इत्यादी व्यवसाय सुरू केले. 1905-06 मध्ये त्यांनी मुंबईत स्वदेशी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच त्यांनी आपल्या पुढील जीवनात विविध नाटक कंपन्यात काम केले व नाट्य क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवला. नाटकात काम करत असतानाच वृत्तपत्रात बातम्या पाठवणे, लेख लिहिणे, दैनंदिन देशी विदेशी घटनावर चर्चा व चिकित्सा करणे इत्यादी कामे देखील ते करत असत. त्याचप्रमाणे बालविवाह, केशवपन, बाला जरट विवाह, विधवांचे दुर्दैवी जीवन या सर्व सामाजिक समस्याविरोधात त्यांनी जोरदार लढा दिला. सरकारी नोकरीत असताना देखील त्यांना वर्तमानपत्र काढण्याची विशेष परवानगी मिळालेली होती व त्यांनी प्रबोधन नावाचे पाक्षिक सुरू केले होते. यावरूनच ते प्रबोधनकार या नावाने प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी हुंडा विध्वंसक संघाची स्थापना करून हुंडा या प्रथेविरोधात जोरदार संघर्ष उभा केला होता. चला तर पाहूया केशव ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार यांची काही ग्रंथसंपदा. प्रबोधनकार ठाकरे यांनी भिक्षुकशाहीचे बंड, कोंदटाचा टणत्कार, प्रतापसिंह छत्रपती व रंगो बापूजी, सातारचे दैव की दैवाचा सातारा, ग्रामण्याचा सांध्यंत इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, शेतकऱ्याचे स्वराज्य, देवळाचा देव व धर्माची देवळे इत्यादी ग्रंथ लिहिले. त्याचप्रमाणे पंडिता रमाबाई, संत रामदास, संत गाडगे महाराज इत्यादींचे चरित्रलेखनही त्यांनी केले. त्याचप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे यांनी ध्रुवाचे अढळपद, कर्णचरित्रावर टाकलेलं पोर, काळाचा काळ आणि खरा ब्राह्मण इत्यादी नाटकेही लिहिली. त्यांचे माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र खूप प्रसिद्ध झाले होते. अशा या महान छायाचित्रकार, तैलचित्रकार, वादविवादपटू, शिक्षक, संपादक, नाटककार, महाराष्ट्रातील विविध चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणारे लढवय्या यांना मराठी युगतर्फे मानाचा मुजरा. धन्यवाद.